नमस्कार. मी मृणालिनी वरळीकर. माझ्याबरोबर आता ज्या आहेत त्या आपल्या कोळी समाजाच्या श्रीमती पुष्पा पागधरे ह्यांचा आता 15 तारखेला वाढदिवस झालेला आहे. 83 वर्षाच्या झालेल्या आहेत त्या. त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती गोळा करूया का त्या कशा या फील्डमध्ये आलेल्या आहेत गायनाच्या. म्हणजे मी लहानपणापासूनच मला गाण्याची आवड. वडील माझे भजनी होते. आमच्या दारामध्ये बाऱ्या बसायच्या भजनाच्या. आणि मी 2-3 वर्षाची असतानाच मी बोबडे बोबडे बोल त्यांच्याशी गात राहायचे. ती आवड झाली निर्माण. आणि मग असं होता होता आमच्या गावामध्ये आरडी बेंद्रे होते. त्यांच्याकडे गाणं चालायचं. वडिलांना कोणी सांगितलं की ह्यांच्याकडे गाणं वगैरे हार्मोनियमचा आवाज येतो. वडिलांनी मास्तरांना त्यांना सांगितलं माझ्या मुलीला शिकवा. तर त्यावेळेला मला असा नेटा शेंबुड्याचे 2-3 म्हणे ही गाणार एवढीशी. हो म्हणे हिला गाण्याची फार आवड आहे. ही शिकेल का म्हणे. हो हो. मग वडील म्हणाले तिला आवड आहे तुम्ही तिला शिकवा. त्याने मला पहिल्यापासून सारे गमपर्यंत ते शेवटपर्यंत मला त्याने विनामूल्य शिकवलं. त्यांचं नाव आहे आरडी बेंद्रे. खूप छान. आणि तुमचे जे आता जे प्रसिद्ध झालेलं गाणं आहे ते इतनी शक्ती देणं दाता खूप प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला अवॉर्ड पण मिळालेला आहे. नाही त्यामध्ये अवॉर्ड नाही भेटला पण ते गाणं पॉप्युलर झालं. शाळेत बँकेत सगळे आपली कोळी गीतं पण गायलेली. कोळी गीतं, पिक्चरची गीतं. आणि आपलोकांच्या आशीर्वादाने मला लता मंगेशकर अवॉर्ड पण भेटला. तुम्हाला तुमच्या काय आठवणी सांगायच्या असतील तर आम्हाला शेअर करा. कसल्या आठवणी? कोणत्याही तुम्हाला जिथे चांगलं वाटलं जिथे वाईट वाटलं. म्हणजे चांगली एक आठवण असते की नाही तशी वाईट पण आठवण असते. म्हणजे गाण्यातली सांगा. तुमचं आता जे आत्ता राहताय त्याचं पण सांगितलं तरी चालेल. मनोगत आम्हाला ऐकायचं आहे. गाताना म्हणजे आपल्या कोळी समाजामध्ये पहिल्या काळामध्ये म्हणजे गाणं सांगितलं म्हणजे लोकांना कसं गाणं काय गातात ते लोक गोष्टी गप्पा करायच्या. तर वडील भजनी असल्यामुळे वडिलांना काय वाटायचं नाही. पण लोकांना नावं ठेवायची बाई गायला फिरते इकडे तिकडे. आणि तारीफ पण करायचे. म्हणजे भजनामध्ये जिथे बाऱ्या चालायचे 2-2 भजन कंपनी असले का ते काय म्हणजे चढावड लागायची. आणि मी बोबड्या बोलाने गाणं गायची. तर लोकांना आश्चर्य पण वाटायचं अरे एवढीशी पोरकी काय गाते. वडिलांचाच विजय व्हायचं. आमचंच नाव व्हायचं. आमच्याच पार्टीचं नाव. तर ते एक आनंद वाटायचं. आणि सगळ्यांना कसं तरीच वाटायचं. आता इंडस्ट्रीमध्ये मी जेव्हा आले इथे सुद्धा मी राहत होते तेव्हा लोकांनी पण नावं ठेवली की बाई इकडे तिकडे फिरते या संगीतकारा तिकडे काय तेव्हा आपले लोकांचा समाज म्हणजे बाई जात नाही. आणि त्यांना ते हे वाटायचं. पण जेव्हा मग पिक्चरला गायला लागले तेव्हा मग लोकांमध्ये जरा वाटलं की अरे फेमस झाले. तर ह्या अशा आठवणी आहेत. कडू गोड सगळं. आता कसं चालतं म्हणजे तुमचं आता कसं म्हणजे घर चालण्याचं काही ठीक आहे. मी डाळ रोटी खाऊन आहे. पहिला म्हणजे सरकारकडून मला मानधनाची हे होती म्हणजे काहीतरी होती गडबड. तेव्हा कमी मिळायचं आणि लवकर पण नाही मिळायचं. 2-2, 3-3 महिना. त्यावेळेला सुद्धा मी तेव्हा लिहिलं होतं की माझीच गोष्ट नाही असे किती कलाकार आहेत इंडस्ट्रीतली. कलाकारांची परिस्थिती फार बिकट त्यावेळेची. आता पण आहे. मागे आम्हाला मानधन 5,000 मिळतं. पण चालतं. आम्ही डाळ रोटी खाऊन खुश आहोत. काही असं हे नाही. इथे तिथे या गाण्यामुळे माझ्या गाण्याच्या प्रसिद्धीमुळे मला बाहेर जावं. मी जाते कुठे मला शाळेत बँकेत बोलवतात. माझा सत्कार करतात. मानधन देतात मला. आणि मी जाते बाहेर गावी पण जाते. अकोला सांगली पुरा विदर्भ महाराष्ट्रमध्ये मी फिरत असते. काश्मीरपर्यंत गेले. आपल्या गुजरातपर्यंत गेले. आसामपर्यंत माझे सत्कार होतात. मी जात राहत फिरत असते आणि मी खुश आहे. असेच खुश राहा. देवाचरणी प्रार्थना आहे. आशीर्वाद आप लोकांचं प्रेम हे बघून मला फार. माझ्या घरी कोणी आलं तर मी बोलवते या बसा खाणेपिण असं माझी. तुमचं 83 मी बघितलंय म्हणजे एवढं तरुण आहेत तुम्ही. बरोबर आहे. तरुण राहायला पाहिजे. माणूस मिळून जुळून राहायला हसत खेळत राहिलं का माणसाची तब्येत. आणि मी घरातली सगळी कामं करून मी असते.
लोक म्हणतात खाली फिरा, व्यायाम करा, पण मी माझा घरातलाच व्यायाम होतो असं. तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू. आणि देव तुम्हाला खूप आयुष्य चांगलं असेच द्यावं. आपला आशीर्वाद.